शुभू खरंच खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. थँक्यू. मॅडम खरंच भारी दिसाले हो. काय रे, एरवी माझ्याशी इतका भांडणारा तू आज मला गिफ्ट दिलंस? काय विषय काय? काय विषय नाही मॅडम, असंच वाटलं म्हणून आणलं. तुम्हाला आवडलं ना, ते महत्वाचं. तुला पण गिफ्ट मिळालेलं दिसतंय. गर्लफ्रेंडचं खूपच प्रेम आहे वाटतं तुझ्यावर. हो मॅडम, असं काय नाही हो, मला गर्लफ्रेंड नाही आहे. नाही, ती आहे ना, काय बरं तिचं ना, ती स्वीटी. अहो ती माझी गर्लफ्रेंड नाही आहे. अच्छा, मग त्या दिवशी तर ती म्हणत होती ना, शुभ माझा फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे, आमचं तर लग्न ठरलंय. त्याचं काय? मॅडम तसं काहीच नाही आहे. ते नव, त्या दिवशी तुम्ही बी म्हणाला होता मी तुमचा नवरा आहे ते. मग झालो का नवरा तुमचा मी? चल चल, तू आणि माझा नवरा तोंड बघितलं का आरशात? तू ना झंपेस आणि झंपेच राहणार आहेस. दे तिकडे. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी. हा शुभू जरा जास्तच जवळ जातोय हा मॉम त्या श्रावणीत. हा याची लायकी विसरतोय. श्रावणी कशातही आनंद मानते बाबा. माझ्या रोजच्या खर्चापेक्षा ह्याचा पगार कमी, तरी हा श्रावणी सोबत. मॉम, मी लवकरच याची जागा घेणार तू आहे. जरा शांत राहा रे बाबा. आज तर शुभ्याची फॅमिली येणार आहे ना, अशी इज्जत काढते की नाही की त्या शुभ्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कसं दिसतोय आम्ही? भारी ना. एक मिनिट. हे बघा, कसलं भारी डेकोरेशन केलंय का नाही? असं काय करताय? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, ते शुभूच्या साहेबांच्या भाचीचं लग्न आहे, तिकडं आलोय. या परमेश्वरा, आज लई खरं भाग्याचा दिवस आहे. एवढ्या म्हणत्या मंत्राने बोलवले लग्नाला. चला चला चला. ओ, डाग राहिले की. बॅग राहू दे की इथंच गाडीमध्ये. आपली तर रिक्षा कोण येणार आहे? चल आधी आत चल 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 चल. ए, चल. ए थांब, ते रिक्षा हटव आधी. मग काय पार्किंगची जागा आता आहे का कुठं? तिकडे नव्हतं हवं तर सांगा कुठे? अरे बाबा तुला सांगितलं ना रिक्षा हटव आधी म्हणून. सांगा तर मी तिकडं. तुम्ही आलोय कशासाठी इथं? कशाला म्हणलो काय? लग्नाला आलोय. साहेबांनी आमंत्रण दिले आम्हाला, आहे की नाही का? आमंत्रण पत्रिका असेल तरच आत प्रवेश आहे. हाय की त्यात काय? कारभार नाही, पत्रिका दावतर ना. अयो, पत्रिका लागते वे. शोभे, पत्रिका दाखव की. नाही, आमच्याकडे तर नाही दिली. चालू तो पत्रिका अगं रिक्षात राहिली असेल. अंजा जा. पत्रिका नाही. अहो पण आम्हाला खरंच लग्नाला बोलवलंय. हा, असं नाही होत. मग पत्रिका नसेल तर आत प्रवेश नाही तुम्हाला.